एडवोकेट और एक जर्नलिस्ट हूँ, उसकी वजह से मैं यहाँ पे आई थी। तो बीबी का मकबरा विजिट करने का हमारा प्लान था। बहुत अच्छा एक्सपीरियंस था क्योंकि द आर्किटेक्चर एंड एवरीथिंग ये 1600 ईस्वी की बनी हुई मॉन्यूमेंट है। और ये देखना कि अभी भी इतने पुरानी चीज़ें इस तरीके से रखी गई हैं और अंदर में एवरीथिंग इज़ मार्बल, तो वो एक्सपीरियंस इट्स लाइक वेरी काम, वेरी कंपोज्ड, सो आई रियली लाइक इट। मंडळी नमस्कार, मी धनाजी मनोहर फड पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या ठिकाणावरून। मी आहे सध्या महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ज्या जिल्ह्याला आपण ओळखतो अशा छत्रपती संभाजीनगर मध्ये, आणि आपणाला माझ्या पाठीमागे हा जो काही दिसतोय तर तो आहे दख्खनचा ताज म्हणून संपूर्ण देश ज्याला ओळखतात, अर्थातच बीबी का मकबरा म्हणजेच टॉम ऑफ लेडी। तर संपूर्ण बीबी का मकबरा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला एक्सप्लोर करणार आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनीच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझ्या देशदर्शन या यूट्यूब चॅनलला आपण अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमका बीबी का मकबरा बांधला कोणी, याला बांधण्यासाठी किती वर्षाचा कालखंड लागला, किती खर्च आला आणि कोणाच्या स्मरणार्थ हा बीबी का मकबरा बांधलेला आहे, या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला देणार आहे। चला आता आपण बीबी का मकबरा पूर्णतः एक्सप्लोर करूया। ठिकाण छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या शहराच्या बाजूलाच आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी आपणाला महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून बसेस येतात। तसेच छत्रपती संभाजीनगर हे देशातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकापैकी एक असून दररोज येथे मोठ्या संख्येने रेल्वे येतात। त्यानंतर याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विमानतळ सुद्धा आहे, म्हणजेच बस, रेल्वे आणि विमान या तीनही माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्यानंतर आपण बीबी का मकबरा या ठिकाणी भेट देऊ शकता। मुघल सम्राट औरंगजेब याची पत्नी राबिया उल दुरानी म्हणजेच दिलरास ए बानो यांच्या स्मरणार्थ औरंगजेबाचा मुलगा आझमशाहने हा बीबी का मकबऱ्याचं बांधकाम केलं आहे। जगातील जी काही 7 आश्चर्य आहेत त्यापैकी एक आश्चर्य म्हणजेच आग्र्याचा ताजमहल। ताजमहल हा शाहजहानची पत्नी मुमताज यांच्यासाठी बांधण्यात आलेला आहे, तर बीबी का मकबरा हे औरंगजेबाची पत्नी आणि आझमशाहची आई राबिया उल दुरानी म्हणजेच दिलरास ए बानो यांच्या प्रामुख्याने हा 1651 ते 1661 अशा 10 वर्षाच्या दरम्यान बीबी का मकबऱ्याचं बांधकाम संपूर्ण झालेलं। बीबी का मकबऱ्यालाच दुसरा ताज म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर या मकबऱ्यामध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता की आजूबाजूचा परिसर, या परिसरामध्ये प्रामुख्याने हे जे आपल्याला बाजूला दिसते तर ते आहे चारबाग म्हणून हे संपूर्ण परिसर ओळखला जातो। हे आहेत फाउंटेन म्हणजेच फवारे। तर बीबी का मकबरा हे मुघल, पार्शियन आणि भारतीय संस्कृतीचं मिश्रण असलेला आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो। बीबी का मकबरा म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे जे काही पाठीमागे दिसत आहेत तर ते 4 मिनार आणि एका उंच अशा ओठ्यावर बांधलेला हा मकबरा आहे। तर प्रामुख्याने हा मकबरा बांधण्यासाठी त्या काळामध्ये 6,28,203 रुपये आणि 7 आणे इतका खर्च आलेला होता, म्हणजे जवळपास 7 लाख रुपये त्या काळी खर्च करून हा संपूर्ण बीबी का मकबरा बांधण्यात आलेला आहे। बीबी का मकबरा बांधण्यासाठी या ठिकाणी लाल पांढऱ्या मातीचा वापर केला गेला असून आणि जय संगमरवर आणून या ठिकाणी वापरलेला आहे। प्रामुख्याने हे बांधण्यासाठी क्लस्टो प्लास्टर या पद्धतीचा वापर केला गेल्यामुळे आपणाला संपूर्ण मकबरा आजही त्याच स्थितीमध्ये यायचा असेल तर तो दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हा मकबरा सुरू असतो। जर आपण भारतीय नागरिक पर्यटक असाल तर आपल्याला 25 रुपये प्रति व्यक्ती त्या ठिकाणी तिकीट आपल्याला घ्यावं लागतं। त्यानंतर विदेशी नागरिक असेल तर 300 रुपये इतका चार्ज हा मकबरा पाहण्यासाठी लागतो। प्रामुख्याने हा संपूर्ण मकबऱ्याचा परिसर आपण 2 ते 3 तासामध्ये अगदी सविस्तररित्या पाहू शकता। तर चला आता आपण जाऊया मकबराची मध्ये नेमकी दिलरास ए बानोची समाधी कुठे आहे, जे 4 मिनार आहेत त्या 4 मिनाराची उंची किती आहे हे आता आपण जाणून घेऊया। चला तर आता आपण कबरकडे जातोय। दिलरास ए बानोची जी कबर आहे तर त्या उंच अशा या ओठ्यावर असल्याची आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते आणि याच ओठ्यावर चारही बाजूने आपल्याला जे दिसत आहेत तर ते 4 मिनार आहेत। प्रत्येक मिनार हा 275 मीटर इतका उंच असून या चारही त्या बाजूला एक आपल्याला मस्जिद दिसते, जी मस्जिद हैदराबाद संस्थानाच्या काळामध्ये बीबी का मकबऱ्यावर संपूर्ण देखरेख
हे निजाम करत होता आणि निजामाच्याच काळामध्ये या ठिकाणी ती बांधली गेलेली मस्जिद आहे। तर हे चार मिनार जे काही आहेत, तर ज्या पद्धतीनं ताजमहलला चारही बाजूने आहेत तशाच पद्धतीनं बीबी का मकबऱ्यामध्ये सुद्धा हे चार मिनार आपल्याला दिसतात। आणि असं सांगितलं जातं की मोगलांचा जो उच्चतम प्रतीचा काळ होता तर तो काळ म्हणजेच आग्र्याच्या ताजमहलाचं बांधकाम झालेलं होय। आणि मोगलांचा उतरता काळ किंवा शेवटचा जो काही टप्पा होता तर त्याच काळामध्ये बीबी का मकबऱ्याचं बांधकाम झाल्याचा या ठिकाणी ज्या उंच ओठ्यावर आहे त्या ओठ्याच्या पायथ्याला मी आलोय आणि आपण पाहू शकता की या ओठ्यावर चढण्यासाठी प्रामुख्याने या बाजूला एक आपल्याला दरवाजा दिसतोय, त्यानंतर या म्हणजे दोन्ही बाजूने दोन दरवाजे असून चला आता आपण या दरवाजातून वर ओठ्यावर चढूया। दररोज या मकबरा पाहण्यासाठी 5 ते 10 हजार लोक हे दररोज पर्यटक या ठिकाणी येतात आणि जवळपास 2 तासामध्ये हा संपूर्ण मकबरा या ठिकाणी पाहू शकता। तर हा जो काही तुम्हाला दिसतोय दरवाजा, आजही हे जे काही आपल्याला दरवाजे दिसत आहेत तर ते सुस्थितीत आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आणि इथूनच वर आपल्याला पायऱ्या चढत चढत वर जावं लागतं। चला तर आता आपण सुद्धा वर जाऊया। जातोय तर या ठिकाणी तुम्हाला शूज काढावे लागतात आणि शूज काढून तुम्हाला या स्टेप्स 2 वर आल्यानंतर कबरकडे जाण्याचा जो काही मुख्य रस्ता आहे तर तो मुख्य रस्ता या ठिकाणी आहे, मात्र तो सद्यस्थितीत लॉक करून ठेवलेला आहे। आपण आतमध्ये जाऊया आणि पूर्ण कबर तुम्हाला आता मी दाखवणार आहे। भागामध्ये मी आहे आणि आपण पाहू शकता की पश्चिम भागामध्ये इसवी सन 1803 ते 9च्या दरम्यानमध्ये जी काही निजाम राजवट होती त्या निजाम राजवटीतील तिसरा निजाम जो काय होता मीर अकबर, तर मीर अकबर याने या ठिकाणी ही मस्जिद बांधलेली आहे जी आजही अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये म्हणजे सुस्थितीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर बाजूला आपण पाहू शकता ही आहे प्रामुख्याने कबरची मुख्य इमारत जी आग्र्याच्या ताजमहल सारखीच आहे। प्रामुख्याने संगमरवरी दगडामध्ये बांधलेली ही इमारत आजही अतिशय सुंदर असं नक्षीकाम संपूर्ण या भिंती जर का आपण पाहिल्या तर त्या भिंतीवर दिसतंय। खूप मोठ्या संख्येने कबूतर पण या ठिकाणी जात आहेत आणि ही जी काही जाळीदार दिसत आहेत तर हे जाळीचं काम केलेलं म्हणजे त्या काळामध्ये भारतीय कला स्थापत्य आणि पर्शियन कला स्थापत्याचं मिश्रण असलेली प्रामुख्याने ही दिलरास ए बानोची कबर आपणाला पाहायला मिळते। मकबऱ्याच्या आता मी सध्या पाठीमागच्या बाजूला आहे। आपण पाहू शकता की मकबऱ्याची ही जी काही कबर आहे किंवा हा जो काही उंच असा ओटा आहे या ओट्याच्या चारही बाजू या सारख्याच आहेत। मला या बाजूला दिसतंय की फवारे जे आहेत आणि याच्या पाठीमागे जर का आपण पाहिलं तर जे चार बाग म्हणून जे परिसर ओळखला जातो तर चारही बागेचा परिसर जो आहे तो एकसारखाच असल्याचा आपल्याला पाहायला मिळतात। चारही ठिकाणावरून आपल्याला वर येण्यासाठी आणि खाली जाण्यासाठी रस्ते आहेत। प्राचीन जलशैलीचं एक उत्कृष्ट नमुना म्हणून सुद्धा या बीबीच्या मकबऱ्यामध्ये जे काही पाण्याची संरचना केली गेली आहे तर त्याच्याकडे आपण पाहू शकतो। आणि हा जो काही आपल्याला परिसर दिसतोय तर तो आहे जटवाड्याचा पर्वताच्या रांगा म्हणून ओळखल्या जातात आणि याच पर्वताच्या रांगेतून
जी पानचक्कीला जे पानी आलेलं आहे तर ते याच परिसरातून आल्याचं आपणाला यूपी दिल्ली से इशिका जी यहाँ पे आई है, तो उनसे हम बातचीत करेंगे, पूछते क्या आपको कैसा लगा बीवी का मकबरा देख के। जैसे कहा जाता है कि देश में मतलब अपने पूरे वर्ल्ड में जो 7th अमेजिंग प्लेसेस है उसमें से एक है आगरा का ताजमहल, और उसी की कॉपी दक्खन ऑफ ताज भी इसे कहा जाता है। तो कैसा लगा आपको ये देख के? मैं एक एडवोकेट और एक जर्नलिस्ट हूँ, उसके वजह से मैं यहाँ पे आई थी। तो बीबी का मकबरा विजिट करने का हमारा प्लान था। बहुत अच्छा एक्सपीरियंस था क्योंकि द आर्किटेक्चर एंड एवरीथिंग, ये 1600 ईस्वी की बनी हुई मॉन्यूमेंट है, और ये देखना कि अभी भी इतने पुरानी चीज़ें इस तरीके से रखी गई हैं और अंदर में एवरीथिंग इज़ मार्बल, तो वो एक्सपीरियंस इट्स लाइक वेरी काम, वेरी कंपोज्ड, सो आई रियली लाइक इट। क्या बताएंगे जो पर्यटक आने वाले हैं यहाँ पे, तो उनको क्या बताएंगे, आप क्या संदेश देना चाहेंगे इसके बारे में? ये एक पुरानी एक मॉन्यूमेंट है, तो ऑफ कोर्स हमें यहाँ आना चाहिए, हमें अपने इतिहास से जुड़े रहना चाहिए। हम भारतीय हैं और हमारे इतिहास की कई सारी चीज़ें, कई सारे मॉन्यूमेंट्स ऐसे हैं जो काफ़ी अच्छी नक्काशियों के उससे बने हुए हैं, तो वो हमें हमेशा उस चीज़ को देखना चाहिए, समझना चाहिए। क्या बताएंगे आपको ये बीबी का मकबरा देख के कैसा लगा, और क्या बताएंगे इसके बारे में आप? गुड आफ्टरनून एवरीवन, मेरा नाम गीता सचिन बनकर है। मेरी ये छोटी सी एक ट्यूशन है एक्चुअली, टीचिंग, और हम यहाँ पे पिकनिक एज अ पिकनिक आए हैं। बच्चों के थोड़ा एन्जॉयमेंट होता है, डेली स्टडी कर करके वो भी बोर हो जाते हैं, तो कुछ तो न्यू एंटरटेनमेंट होना चाहिए, इसलिए मैं बच्चों को लेके आई हूँ आज पिकनिक के लिए। हम यहाँ पे बीबी के मकबरा आए हैं। ऑब्वियसली एक हिस्टोरिकल प्लेस भी है, इसलिए स्पेशली इनको हिस्टोरिकल प्लेस के बारे में मालूम होना चाहिए, इसके थ्रू भी लेके आई हूँ मैं। और नेक्स्ट ये एन्जॉयमेंट भी होना चाहिए, इसलिए बीबी का मकबरा औरंगजेब के वाइफ उनके याद में उन्होंने बनाया है, ये तो सब जानते ही हैं। तो बहुत साल पुराना होने के वजह से आज भी आप देख सकते हैं यहाँ का स्ट्रक्चर कैसा है, या फिर सब अच्छे से, बिकॉज गवर्नमेंट बहुत देखभाल करती है हर चीज की। चारही बाजूने जाळ्या बसवल्या आहेत आणि त्या कबरीवर अगदी छताच्या खिडक्यातून दिवसा सूर्याची किरणे तर रात्री चंद्राचा प्रकाश पडतो। मकबरा हे ताजमहलाचे शिल्पकार उस्ताद अहमद लाहोरी यांचे पुत्र अताउल्ला यांनी बांधलेला आहे। भारत सरकारने 28 नोव्हेंबर 1951 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून बीबी का मकबरा याला घोषित केल्याचे आपणाला पाहायला मिळते। तर मित्रहो, अशा पद्धतीनं बीबी का मकबरा अर्थातच दख्खनचा ताज, महाराष्ट्राचा ताजमहल, टॉम्ब ऑफ लेडी अशा नानाविध नावाने ओळखला जाणाऱ्या बीबी का या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर केलेला आहे। तुम्हाला कसा वाटला आपण नक्की कमेंट करून मला कळवा, आणि छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर अवश्य एकदा बीबी का मकबरा या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्या।